गुड मॉर्निंग फ्रेंड. आज आपण मुद्रा अर्थशास्त्रामध्ये राजकोषीय धोरण या राजकोषीय फिस्कल पॉलिसी राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे आणि महत्त्व यावर आपण विवेचन करणार आहोत. तर राजकोषीय धोरण म्हणजे काय याचा आपण मागच्या लेक्चरला विचार केला आहे. साधारणपणे कोणत्याही देशाचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी त्या देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करणं आणि पूर्ण रोजगाराचं परिस्थिती निर्माण करणं किंवा पूर्ण रोजगारीची अवस्था निर्माण करणे ह्या उद्दिष्टाला पूर्ण करण्यासाठी देशातील आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात गतिमान करण्यासाठी ज्या ज्या प्रकारचं धोरण सरकारद्वारे केंद्र सरकारद्वारे आखल्या जाते त्याची अंमलबजावणी केली जाते त्या प्रक्रियेला आपण राजकोषीय धोरण असं म्हणतोय. प्रत्येक केंद्र सरकारच्या सार्वजनिक उत्पन्नामध्ये, सार्वजनिक खर्चामध्ये, सार्वजनिक कर्जामध्ये हे जे प्रक्रिया ह्या संपूर्ण 3 प्रक्रियेची आखणी करण्यासाठी राजकोषीय धोरण आपल्याला निर्माण करावं लागतं. राजकोषीय धोरण म्हणजे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न या बाबतीमध्ये सरकारने एक प्रकारचा आखलेला कार्यक्रम की ज्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन आणि रोजगार या संपूर्ण याचा इच्छित परिणाम देशामध्ये घडवून आणण्यासाठी आणि प्रतिकूल परिणामाला टाळण्यासाठी, प्रतिकूल धोक्यांना टाळण्यासाठी राजकोषीय धोरणाची निर्मिती करावी लागते. राजकोषीय धोरण हे सार्वजनिक आय व्ययाचा उपयोग ज्या अर्थव्यवस्थेमध्ये देशाचा आर्थिक विकास साध्य करण्यासाठी किंवा देशाचा आर्थिक विकास संतुलित निर्माण करण्यासाठी राजकोषीय धोरण निर्माण केलं जातं. म्हणून देशामध्ये आर्थिक स्थैर्यता, पूर्ण रोजगार आणि जलद आर्थिक विकास घडवून आणणे हे राजकोषीय धोरणाचे प्रमुख उद्दिष्ट असते. तर देशातील जगातल्या विभिन्न देशामध्ये देशाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते, ज्यामध्ये प्रत्येक देशातील राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट ही वेगवेगळी असू शकतात. सर्वसाधारणपणे भारतामध्ये राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे ही खालीलप्रमाणे असते. जसं आर्थिक संसाधनाचा महत्तम उपयोग करणे. भारतामध्ये राजकोषीय धोरणाचा मुख्य उद्देश देशातील उपलब्ध असलेल्या संसाधनाचा महत्तम उपयोग करणे हा असतो. त्यासाठी सरकार जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करत असतात. राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठे मोठे कारखाने, जसं पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, लघु व कुटीर उद्योग आणि लघु कुटीर उद्योग ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणात निर्माण करावी लागते. त्याचप्रमाणे देशातील आर्थिक विकासाला गतिमान करण्यासाठी प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ नियंत्रण करणे, वेगवेगळ्या कराच्या दरामध्ये वाढ करणे. जसं 2016 मध्ये आपण GST आपल्या देशात आणला आहे, GSTची अंमलबजावणी झाली. पहिल्या 2 महिन्यामध्ये 1,50,000 कोटी रुपयाचं देशाला उत्पन्न सुद्धा मिळालं. नंतर हळूहळू GSTच्या प्रक्रियेमध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले आणि GST कमी होत गेला. त्यामुळे राज्य सरकारला GST सुद्धा केंद्राकडून मोठ्या प्रमाणात न मिळाल्यामुळे देशामध्ये मंदीची अवस्था निर्माण झाली. आता वर्तमान स्थितीमध्ये मंदीची ही डिफ्लेशनची अवस्था आहे. असो, पण वेगवेगळ्या कराच्या धोरणाचा विचार करण्यासाठी किंवा करांच्या प्रक्रियेमध्ये किंवा वेगवेगळ्या करांच्या प्रकारामध्ये वाढ करण्यासाठी राजकोषीय धोरण निर्माण केलं जातं. म्हणजे वर्तमान कराच्या दरांमध्ये वाढ करणे, नवीन प्रकारचे कर लावणे, सरकारच्या उत्पन्नाची मर्यादा वाढवण्यासाठी किंवा सरकारचं उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन कराची तरतुदी करणे किंवा नवीन कर लावणे, सार्वजनिक कर्ज मोठ्या प्रमाणात वितरित करण्यासाठी प्रक्रिया निर्माण करणे, तुटीची अर्थप्रबंधन निर्माण करणे, अशा पद्धतीचा महत्तम आर्थिक साधनांचा उपयोग करण्यासाठी देशामध्ये राजकोषीय धोरणाचा अभ्यास केला जातो. म्हणून दुसरं उद्दिष्ट आहे आर्थिक व सामाजिक सोयीची उपलब्धता निर्माण करणे.
आर्थिक व सामाजिक सोयींची उपलब्धता निर्माण करणे. आपला देश हा कृषी प्रधान देश आहे. या कृषी प्रधान देशामध्ये केवळ कृषीचाच विकास करून चालणार नाही, तर त्याचसोबत औद्योगिकरण, उद्योग, लहान उद्योगाचा विकास सुद्धा करणं अत्यंत आवश्यक आहे. औद्योगिक विकास करणे म्हणजे कृषीचा विकास करणे आणि औद्योगिक विकास करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे. म्हणून आर्थिक व सामाजिक सोयी निर्माण करून किंवा देशामध्ये मोठ्या प्रमाणात सेवा व्यवसायांची उपलब्धता निर्माण करून देशामध्ये आवश्यक ती आर्थिक विकास गतिमान करण्यासाठी जी प्रक्रिया घडून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासासाठी वाहतूक व दळणवळणाच्या मोठ्या प्रमाणात सोयी निर्माण करणे, विद्युत पुरवठा निर्माण करणे, अनेक प्रकारच्या जल वाहतूक सेवा, रेल्वे सेवा, रोड सेवा, अशा अनेक प्रकारच्या ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस निर्माण करून देशाचा आर्थिक विकास किंवा देशाचा सामाजिक विकास करण्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करते. देशामध्ये शाळा, शिक्षण व्यवस्था निर्माण करणे, शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, दवाखाने, पाण्याची सोय, मोठ्या प्रमाणात पुरवठा निर्माण करणे, अशा अनेक प्रकारच्या सामाजिक सेवा सुद्धा देशामध्ये सरकारला कराव्या लागतात. तर ह्या सरकारला वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा, आर्थिक आणि सामाजिक सेवा निर्माण करण्यासाठी आणि सरकारला जनतेसाठी वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी राजकोषीय धोरण निर्माण करावं लागतं. सरकारच्या राजकोषीय धोरणाचा मोठ्या प्रमाणात अभ्यास करण्यासाठी अनेक प्रकारच्या खर्चाच्या तरतुदीचा अभ्यास सरकारला करावा लागतो. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून सार्वजनिक खर्चाची तरतूद करते. टॅक्सेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारून देशामध्ये उत्पन्नाची एक पातळी वाढवते. सरकारच्या उत्पन्नाची पातळी मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं कार्य या राजकोषीय धोरणातून केलं जातं. किंमत पातळी नियंत्रित करणे हे सुद्धा राजकोषीय धोरणाचं उद्दिष्ट आहे. किंमत पातळी नियंत्रित करणे. देशामध्ये अनेक प्रकारच्या किमतीची पातळी वाढत जात असते की त्याला आपण स्फीती निर्माण करतो. स्फीती निर्माण होणे किंवा भाववाढ होणे, म्हणजे भाववाढ होणे किंवा स्फीती निर्माण होणे ही एक प्रक्रिया सुद्धा दिसते. किंवा किमतीची पातळी कमी होणे, घसरणे, तूट होणे किंवा मंदी निर्माण होणे किंवा संकुचन निर्माण होणे, अशा अनेक प्रकारच्या अवस्था देशामध्ये दिसत असतात. म्हणजे वस्तू व सेवाच्या किमती वाढणे आणि वस्तू व सेवाच्या किमती कमी होणे ही सुद्धा प्रक्रिया आपल्या देशामध्ये बाजारामध्ये दिसत असतं. तर त्यामध्ये रोजगार आणि उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये निरंतर वाढ करण्यासाठी प्रक्रिया या राजकोषीय धोरणामध्ये केलं जातं. राजकोषीय धोरणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. पण होतं काय, देशामध्ये राजकोषीय धोरण फेल्युअर का बरं ठरतं, त्याचे प्रतिकूल परिणाम का बरं होतात? कारण देशामध्ये बाजारामध्ये वस्तू व सेवाच्या किमती सारख्या किंवा स्थिरता नसते. जेव्हा वस्तूच्या किमती मोठ्या प्रमाणात घटतात किंवा निरंतर घटतात तेव्हा मंदी किंवा अनेक प्रकारचा दुष्परिणाम मंदीसारख्या प्रक्रियेमध्ये देश सापडतो. त्याचे दुष्परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर उलट पद्धतीने दिसू लागतात. तर त्यामध्ये अर्थव्यवस्थेला तेजी आणि मंदीतून सावरण्यासाठी किंवा मुद्रास्फीती आणि अपस्फीतीला दूर ठेवण्यासाठी वस्तू व सेवांच्या किमतीची पातळी नियंत्रित करण्यासाठी राजकोषीय धोरणाचं उद्दिष्ट हे महत्त्वाचं असतं. म्हणून देशातील आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये किंवा देशातल्या बाजारपेठेमध्ये संतुलित आर्थिक सामाजिक विकास करून वस्तू व सेवेच्या किमती नियंत्रित करणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी सरकारला, राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला कोऑर्डिनेट करणं, एकमेकांना समन्वय साधणं हे अत्यंत आवश्यक आहे. देशामध्ये संतुलित आर्थिक विकास करणे राजकोषीय धोरणाचा दुसरा एक नवीन उद्देश म्हणतो आपण त्याला संतुलित आर्थिक विकास करणे. भारत देश हा कृषी प्रधान देश आहे. या कृषी प्रधान देशामध्ये केवळ संतुलित विकास केवळ कृषीतूनच होत नाही किंवा शेतीच्या उत्पन्नातूनच होत नाही. जवळपास देशामध्ये 17% उत्पन्न हे कृषी क्षेत्रातून येतं.
30% उत्पन्न हे सेवा क्षेत्रातून येतं, जवळपास 30% उत्पन्न कृषी सेवा क्षेत्रातून येतं. अन्य क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रकारचं उत्पन्न सरकारला मिळतं. तर प्रत्येक आपल्या देशामध्ये जसं अमेरिकेमध्ये जवळपास 50 राज्य आहे, आपल्या देशात सुद्धा 30 पेक्षा जास्त जवळपास राज्य आहेत. तर राज्याचा जेव्हा देशामध्ये लोकशाही म्हणजे 50 राज्य किंवा 30 राज्य झाले म्हणजे देशात लोकशाही निर्माण होते असं नव्हतं. देशामध्ये अमेरिका जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 20 राज्य होते, तेव्हा त्या देशात लोकशाही निर्माण झाली, डेमोक्रेसी निर्माण झाली. हळूहळू नंतर देशाची लोकसंख्या वाढली त्या देशाची, तेव्हा त्यांनी अनेक प्रकारचे सरकार बदलले. त्यामध्ये आर्थिक सामाजिक स्थिरता निर्माण करण्यासाठी राजकोषीय धोरणाचा त्यांनी मोठ्या प्रमाणात उपयोग केला. भारत सरकारने सुद्धा 1929च्या महायुद्धानंतर राजकोषीय धोरणाचा खऱ्या अर्थानं अभ्यास करण्याची सुरुवात केली. कारण जगातल्या प्रत्येक देशामध्ये आर्थिक स्थिरता, शांतता, संतुलित आर्थिक विकास हा आवश्यक असतो. देशातील जनतेचं राहणीमान जर वाढवायचं असेल, सामाजिक आर्थिक सुधारणा करायची असेल तर देशामध्ये उद्योगधंद्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली पाहिजे. आणि सरकार जी काही प्रस्थापित सरकार असते त्या सरकारच्या धोरणातून जनतेचं कल्याण झालं पाहिजे, जनतेचा आर्थिक सामाजिक विकास घडून झाला पाहिजे. यासाठी ही जी राजकोषीय धोरणाची आवश्यकता पडू लागली. पूर्वी मौद्रिक धोरणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग व्हायचा. राजकोषीय धोरण जेव्हा अस्तित्वात नव्हतं, बऱ्याच देशात अस्तित्वात नव्हतं, तर आपल्या देशात सुद्धा 1929 पूर्वी राजकोषीय धोरण नव्हतं, मौद्रिक धोरण होतं. मौद्रिक धोरणाचा उपयोग केवळ अर्थसत्ता, आर्थिक आणि व्यापारिक अधिसत्ता निर्माण करणे आणि निरंकुश सत्ता निर्माण करणे हा मौद्रिक धोरणाचा उद्देश होता. परंतु मौद्रिक धोरणाचा हा एकांगी मार्गाने अभ्यास न व्हावा म्हणून राजकोषीय धोरणाचा लोकांच्या सामाजिक आर्थिक कल्याणामध्ये मोठ्या प्रमाणात भर व्हावी, जनतेच्या उत्पन्नातून कराचा भरणा मोठ्या प्रमाणात समाजामध्ये देशातल्या सरकारला प्राप्त व्हावा, यासाठी राजकोषीय धोरणाची प्रक्रिया सबंध देशामध्ये अवलंब करण्यात आली. भारत सरकारने सुद्धा ती मोठ्या प्रमाणात राजकोषीय धोरणाला राबवण्याची सुरुवात केली. तर यामध्ये संतुलित आर्थिक विकास साधण्यासाठी देशामध्ये कृषी आणि उद्योग या दोन सेवेमध्ये म्हणजे कृषी सेवा आणि औद्योगिक सेवा यामध्ये संतुलन निर्माण करण्यासाठी अनेक प्रदेशांचा म्हणजे अनेक राज्यांचा समतोल विकास साध्य करण्यासाठी राजकोषीय धोरण अत्यंत महत्त्वाचं ठरलं पाहिजे. त्यामध्ये अनेक करारोपणाच्या विभिन्न प्रक्रिया, आपल्या देशामध्ये अनेक करारोपणाच्या प्रक्रिया होत्या. तर प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर, वेगवेगळ्या करांच्या प्रक्रिया होत्या. त्या वेगवेगळ्या कराच्या माध्यमातून अनेक प्रकारचं कर आकारून सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होत होतं. अनेक प्रकारच्या व्याजाच्या दरामध्ये सूट देऊन सुद्धा सरकार बचतीची किंवा गुंतवणुकीची प्रक्रिया वाढवत होती. आर्थिक मदत, अनेक प्रकारच्या सर्वांगीण विकास, देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी जनसामान्याला सुद्धा सरकारच्या सोयीसंधीचा एक सोयी सरकारने निर्माण केलेल्या किंवा उपलब्ध केलेल्या योजनेच्या ज्या सोयी सामान्य जनतेला प्राप्त झाल्या पाहिजे, म्हणजे त्यापासून सामान्य जनता कर भरण्यासाठी पुढे येईल अशी प्रक्रिया सुद्धा मांडण्यात आली होती. त्यामध्ये सर्वांगीण विकास, देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राजकोषीय धोरणाचा उपयोग चांगला झाला पाहिजे किंवा प्राप्त झाला पाहिजे. किमतीच्या पातळी म्हणजे बाजारपेठेमध्ये वस्तू व सेवांच्या किमतीच्या पातळी किंवा किंमत नियंत्रित करण्यासाठी किंवा किमतीची पातळी नियंत्रित करण्यासाठी देशातील आर्थिक स्थिरता किंवा देशामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी कर आकारणी, वेगवेगळ्या प्रकारच्या कर आकारणीमुळे किंवा सार्वजनिक कर्जाच्या प्रक्रियेमुळे राजकोषीय धोरणाच्या साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला पाहिजे, हा सुद्धा उद्देश होता. तर अशा प्रकारचा म्हणजे सरकारला मोठ्या प्रमाणात उत्पन्न कराच्या रूपाने किंवा वेगवेगळ्या राजकोषीय साधनांच्या व्याजाच्या रूपाने किंवा वेगवेगळ्या शुल्काच्या रूपाने प्राप्त झाला पाहिजे. ही प्रक्रिया, अशा प्रकारची प्रक्रिया राजकोषीय धोरणामध्ये राबवली जाते. त्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या वितरणातील विषमता कमी करणे हा सुद्धा राजकोषीय धोरणाचा उद्देश असला पाहिजे. तर भारत हा विकसनशील राष्ट्र आहे.
या विकसनशील राष्ट्रामध्ये उत्पन्न आणि संपत्तीची विषमता फार मोठ्या प्रमाणात आढळून येते. कारण या देशामध्ये सामाजिक विषमता आहे, आर्थिक विषमता आहे, सांस्कृतिक विषमता आहे. प्रत्येक क्षेत्रात उत्पन्नाच्या वितरणामध्ये फार मोठ्या प्रमाणात विषमता आहे. तर ही विषमता वेगवेगळ्या प्रकारात आर्थिक विकास साध्य करण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या विषमतेमध्ये कमीपणा आणणे किंवा त्यामध्ये संतुलित व्यवस्था निर्माण करणे, आपण जसं समता निर्माण करणे म्हणतो, आपण समानता, आर्थिक सामाजिक समानता निर्माण करण्यासाठी राजकोषीय धोरणाचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला पाहिजे असा उद्देश होता. तर आर्थिक विकास महत्तम साधण्यासाठी उद्योगधंदे निर्माण करणे, वेगवेगळ्या उद्योगधंद्यातून उत्पादकांना मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त करणे, मजुरांना चांगल्या प्रकारची मजुरी देणे, वेतन देणे, वेगवेगळ्या प्रकारचा आर्थिक लाभ देणे, म्हणजे संघटित आणि असंघटित क्षेत्रामध्ये मजुरांना किंवा कामगारांना न्याय, आर्थिक वाटा जर व्यवस्थित मिळाला तर त्यांना आर्थिक न्याय प्राप्त होतो. आर्थिक न्याय प्राप्त झाला की सामाजिक सुद्धा न्याय प्राप्त होतो. म्हणजे देशाचा एक प्रकार, देशामध्ये स्थैर्यता किंवा देशामध्ये स्थिरता निर्माण होते असं आपल्याला दिसू लागते. म्हणून या देशामध्ये सर्वांगीण विकास साधण्यासाठी देशामध्ये एक आर्थिक विकासाची गती, आर्थिक विकासाला गतिमान करण्यासाठी किंवा संपत्तीची विषमता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाभ प्राप्त झालं म्हणजे देशातील उत्तरोत्तर गरिबी आपोआप दर कमी व्हायला लागते किंवा गरिबीचा दर देशामध्ये कमी व्हायला लागतो. रोजगार निर्मिती वाढली की गरिबीचा स्तर मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतो. पण गेल्या 2014 पूर्वी पण बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होती. 2014 पासून तर 2000 तब्बल आजपर्यंत बेरोजगारी मोठ्या प्रमाणात विषमता निर्माण झालेली आहे. म्हणजे रोजगार जेवढा वाढला तेवढ्या विषमता, तेवढी समस्या, आर्थिक सामाजिक समस्या देशामध्ये निर्माण झाली. ही आर्थिक सामाजिक समस्या समाजामध्ये, जनतेमध्ये विषमता निर्माण झाली तर देश मंदीकडे जातो, नुकसान होतं, आर्थिक सामाजिक नुकसान होतं, देशाचा आर्थिक विकास हा कमजोर होतो किंवा कमी व्हायला लागतो. तर एक देशाचं आर्थिक विकासाचं चांगलं लक्षण नव्हे. देशामध्ये रस्ते, रेल्वे, कालवे, वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योग व्यवसायाची स्थापना, नवीन उद्योग व्यवसायाची स्थापना करणे. जसं आपल्या देशामध्ये PUC पब्लिक सेक्टर जे आहे, पब्लिक नीड सेक्टर मोठ्या प्रमाणात आता विक्रीस काढलेलं आहे, त्याला खाजगीकरणात आलेलं आहे. खाजगीकरणात आणून देश हा विकसित होईल म्हणजे आपण अमेरिकेची कॉपी करायला लागलो. अमेरिकेमध्ये जी काही डेमोक्रेसी आहे ती कॅपिटल म्हणजे भांडवलवादी अर्थव्यवस्था आहे. त्या भांडवलवादी अर्थव्यवस्थेमध्ये लोकशाहीचा एक प्रगल्भ लोकशाही आपल्याला दिसते, भारताला दिसते. भारतामध्ये गरिबी जास्त असल्यामुळे लोकशाही ही मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग होऊ शकत नाही. म्हणजे भारत सरकारने पहिल्यांदा गरिबी मुक्त करणे किंवा देशाची दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणारी जी जनता आहे त्या जनतेला योग्य शिक्षण, रोजगार, व्यापार, व्यवसाय, एक चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या तर देशातल्या राहणीमानाला एक बदल होतो आणि एक परिवर्तन, सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन जनतेमध्ये दिसून येतं. तर राजकोषीय धोरणाचा उपयोग या कार्यासाठी झाला पाहिजे. म्हणून देशामध्ये सुशिक्षित बेरोजगार, पूर्वी बघा आपल्या देशामध्ये एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं. भारत सरकार एम्प्लॉयमेंट एक्सचेंज प्रत्येक जिल्हा केंद्रावर एक रोजगार केंद्र होतं. त्या रोजगार केंद्रातून लाखो लोकांना रोजगार प्राप्त व्हायचा. सरकारने केंद्र सरकारचं जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज बंद करून आता इथे मार्गदर्शन केंद्र काढलं. म्हणजे खाजगीकरणामध्ये केंद्र सरकारचा रोजगार देण्याची प्रक्रिया थांबवून टाकली आणि खाजगीकरण मोठ्या प्रमाणात आणलं. त्या खाजगीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात राजकोषीय धोरणाचा दुरुपयोग झाला आणि तुटीचं अर्थप्रबंध मोठ्या प्रमाणात वाढलं. म्हणजे तूट वाढली, हिनार्थ प्रबंधनाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात वाढली आणि देश कर्जामध्ये बुडून गेला. देशाला कर्जाच्या खाईमध्ये लोटल्यासारखी अवस्था देशामध्ये निर्माण झाली. म्हणजे राजकोषीय धोरणाची पायमल्ली झाल्यासारखी असं वाटते. म्हणून राजकोषीय धोरणाला एक न्याय देण्यासाठी देशामध्ये मोठ्या प्रमाणाचा रोजगार निर्माण करायला पाहिजे. विकसनशील राष्ट्रामध्ये बेरोजगारीची अवस्था दूर करण्यासाठी
जो बेरोजगारीचा जो यक्ष प्रश्न आहे तो यक्ष प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने ठोस उपाय मोठ्या प्रमाणात आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रक्रियेतून सोडवायला पाहिजे. आणि निश्चितपणे रोजगार संधी देशातल्या लोकांना मिळायला लागल्या की राजकोषीय धोरण स्ट्रॉंग होतं, आर्थिक विकास निश्चितपणे होण्यास वेळ लागणार नाही. म्हणून रोजगार वाढवण्यासाठी राजकोषीय धोरणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. तर अशा प्रमाणे राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे आपल्याला पाहायला मिळतात. राजकोषीय धोरणाचे महत्त्व हे तितकेच महत्त्वाचं आहे. भारतातील राजकोषीय धोरणाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ फिस्कल पॉलिसी इन इंडिया, तर ही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण देशामध्ये पूर्ण रोजगाराची पातळी निर्माण करावी लागत असते. फुल एम्प्लॉयमेंटची स्थिती देशामध्ये निर्माण करावी लागते. आपल्याला माहिती आहे की पूर्ण रोजगार जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये कोणत्या फार कमी राज्यात पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण होते. डेव्हलप्ड कंट्रीमध्ये मात्र पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण होते. पण डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये मात्र फुल एम्प्लॉयमेंटची अवस्था निर्माण होत नाही. कारण अनेक प्रश्न, सामाजिक आर्थिक प्रश्न समाजामध्ये निर्माण होतात किंवा तसेच राहून जातात. देशामध्ये गुंतवणुकीचं प्रमाण, आर्थिक किंवा पैशाच्या गुंतवणुकीचं प्रमाण, रुपयाच्या गुंतवणुकीचं प्रमाण वाढवणे अत्यंत महत्त्वाचं आहे. देशामध्ये मुद्रेचा विस्तार करणं अत्यंत आवश्यक आहे. मुद्रा विस्तार आणि मुद्रा संकोच अशा दोन्ही अवस्था देशाला घातक असतात. परंतु देशाचा विकास करण्यासाठी मात्र मुद्रास्फीती ही उपयोगी ठरते आणि देशातील मुद्रा अपस्फीती हे निरुपयोगी ठरते. की देशामध्ये महामारी आली, नैसर्गिक संकट आलं, महापूर आला किंवा कोविड-19चा एक अशी लाट आली तर देशामध्ये मंदी निर्माण होते, संकुचन निर्माण होते, देशामध्ये सामाजिक आर्थिक विषमता निर्माण होते, देश तळीस जातो, देशाची आर्थिक सामाजिक प्रगती तळीस जाते असं आपल्याला दिसते. म्हणून ह्या संपूर्ण प्रक्रियेतून, ह्या दुष्टचक्रातून दूर सावरण्यासाठी आपल्याला राजकोषीय धोरणाचा उपयोग अत्यंत एक चाणक्य पद्धतीने, म्हणजे जागरूक पद्धतीने सरकारने राजकोषीय धोरणाची प्रक्रिया अवलंबन केली पाहिजे आणि प्रभावीपणे राजकोषीय धोरण अंमलात आणून देशातील वेगवेगळ्या कार्यांचा, म्हणजे सरकारने सुरू केलेल्या वेगवेगळ्या कार्यांचा वेग देशामध्ये अल्पकालीन धोरण आणि दीर्घकालीन धोरण अशा दोन्ही प्रक्रियेचा अवलंब करून देशाचा आर्थिक विकास साध्य केला पाहिजे. राजकोषीय धोरणाची वेगवेगळी कार्य आहे, जसं अल्पकालीन कार्य आणि दीर्घकालीन कार्य. राजकोषीय धोरण हे दोन्ही काळामध्ये, अल्प काळामध्ये आणि दीर्घ काळामध्ये कसं राबवलं जातं त्याची प्रक्रिया सुद्धा सांगितली आहे. त्यामध्ये त्याचं महत्त्व आपल्याला दिसून येतं. मंदीच्या काळामध्ये, देश मंदीच्या काळामध्ये राजकोषीय धोरणाचं कार्य कसं निर्माण करतं हे आता आपण वर्तमान स्थितीमध्ये बघूया. आपण वर्तमान स्थितीमध्ये हा एक मंदीचा काळ, आपण मंदीच्या झपाट्यामध्ये सापडलेलो आहे. आर्थिक मंदीच्या झपाट्यामध्ये देश सापडलेला आहे. मग देशाच्या आर्थिक विकासासाठी मंदी किती घातक आहे. मंदीच्या काळामध्ये वस्तू व सेवेच्या किमतीची पातळी फार मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागते. वस्तू व सेवेच्या किमती म्हणजे रुपयामध्ये घसरण निर्माण होते. म्हणजे मंदी आणि तेजीची अर्थव्यवस्था टाळण्यासाठी मंदीच्या काळामध्ये राजकोषीय धोरणाचं कार्य कसं असतं तर मंदीच्या काळामध्ये किमतीची पातळी फार मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागते आणि नफ्याचं प्रमाण दिवसेंदिवस फार मोठ्या प्रमाणात कमी होऊ लागतं. कारण उत्पादन घसरतं. उत्पादन संस्था, कारखाने, लघु उद्योग हे बंद होताना दिसतात. त्यामध्ये रिट्रेचमेंट येणे, टाळेबंदी निर्माण होणे, कारखाने बंद होणे, अनेक प्रकारचे इंडस्ट्रियल डिस्प्यूट निर्माण होणे, कामगार आणि मालकामध्ये असंतोष निर्माण होणे, असंख्य प्रक्रिया गतिमान होतात. म्हणजे दुष्चक्राच्या पायरीने ते खाली येत असतात आणि देशामध्ये उत्पादन मोठ्या प्रमाणात उत्पादनामध्ये घट होत असते. म्हणजे बेरोजगारी, बेकारी मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते. ही बेकारी एक प्रकारची जीवघेणी बेकारी किंवा बेरोजगारी देशामध्ये निर्माण झाली की समाजामध्ये ती क्रय शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होते. म्हणजे देशातला पैसा हा संपुष्टात येत असतो. लोकांच्या बचती जेव्हा बँकेत जेवढे काही बचती असेल त्या बचती कमी व्हायला लागतात. म्हणजे बचतीला
रीघ लागते, बचत पूर्ण खर्च होते, बचत जी काही जनता जी काही बचत करते बँकांमध्ये किंवा वित्तीय संस्थांमध्ये, ती बचत मात्र हळूहळू कमी व्हायला लागते आणि क्रयशक्ती कमी झाली की मागणी, वस्तूच्या मागणी आणि सेवेमध्ये मोठ्या प्रमाणात घट होते. आता बघा, गव्हाचं उत्पादन सरकारकडे अनेक क्विंटल, लाखो क्विंटल गव्हाचे साठे आहेत, परंतु मागणी नाही आहे. सरकारच्या उत्पादनाकडे जनता मागणी करून राहिलेली नाही, कारण देशामध्ये जनतेकडे पैसा नाही आहे, क्रयशक्ती नाही आहे. सरकारने मग ते खर्च धान्य गोडाऊनमध्ये ठेवून काय उपयोग? तर सरकारने योजना आणल्या, मोफत धान्य पुरवठा, वेगवेगळ्या स्वस्त धान्य दुकानातून जनतेला 1 रुपया, 1.5 रुपया, 2 रुपये किलो गहू तांदूळ दिलं जातं. जनतेला वाटतं की ही सरकार चांगली आहे. गरीब जनतेला, सामान्य जनतेला माहीतच नसतं राजकोषीय धोरणाचा भाग काय आहे, मौद्रिक धोरणाचा भाग काय आहे, अर्थव्यवस्था कशी चालते, त्याच्याकडे कोण जनतेचं लक्ष नसतं. म्हणजे जे आता उत्पादन मोठ्या प्रमाणात वाटून दिला जात आहे, पण 6 ते 8 महिन्यानंतर याच उत्पादनाला मात्र फार मोठी मागणी निर्माण होणार आहे. तर त्यावेळेस आपल्या देशात धान्य मिळणार नाही, सरकारकडे गोडाऊन मध्ये धान्य राहणार नाही, कारण उत्पादनाचे साठे कमी झाल्यानंतर नवीन उत्पादन होण्यासाठी निसर्ग शक्ती सुद्धा आपल्या बाजूने असली पाहिजे, पाऊस व्यवस्थित पडला पाहिजे, शेतीतून उत्पादन झालं पाहिजे. अशी स्थिती जर निर्माण झाली नाही, यावर्षी असंख्य उत्पादन घटणार आहे, पुढील 6 महिन्यात उत्पादनाची घट मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. तर त्यासाठी अशा प्रकारची मंदी, अधिक वस्तूच्या किमती वाढणार की काय अशी शंका वाटते. एक कोविड-19चा एक महामारी आहे, त्या महामारीने सुद्धा मंदी अतिशय खालावलेली आहे, मंदीची लाट अत्यंत गर्तेत गेलेली आहे, हे सुद्धा विसरून चालता येणार नाही. म्हणून आपल्या देशामध्ये मंदीच्या काळामध्ये सार्वजनिक खर्चामध्ये वाढ जर मोठ्या प्रमाणात झाली, मंदीच्या काळामध्ये गुंतवणुकीचं प्रमाण जर कमी झालं, राष्ट्रीय उत्पन्नाच्या एकूण पातळीवर जर त्याचा खालचा परिणाम जर निर्माण झाला, तर देशामध्ये खाजगी खर्च सुद्धा कमी व्हायला लागतं. लोकांचा पैसा खर्च झाला, गुंतवणूक संपली, तर नवीन रोजगार शोधण्यासाठी उद्योगधंदे राहणार नाही, कारखाने राहणार नाही, कृषी सेवा सुद्धा ठप्प राहील किंवा उत्पादन कमी होईल, तर देशामध्ये हाहाकार माजेल. म्हणजे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात डगमगेल, तर अशी स्थिती निर्माण होईल. म्हणून सार्वजनिक खर्चामध्ये वाढ करण्यासाठी देशामध्ये रोजगार निर्मिती निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. रोजगार निर्मिती करण्यासाठी कारखाने, उद्योग, व्यापार, व्यवसाय, कृषी या क्षेत्रातला चालना देण्यासाठी बघा, आता बँका, संपूर्ण व्यापारिक बँका, खाजगी बँकांमध्ये सरकारने रिस्ट्रक्चरिंग निर्माण करण्याचा आदेश दिलेला आहे. म्हणजे जुने कर्ज माफ करा, जुन्या कर्जाचा हिशोब करू नका, नवीन कर्ज द्या. म्हणजे उद्योग व्यवसाय चालवण्यासाठी नवीन कर्ज बँकेला द्यावा लागत आहे आणि केंद्र सरकारने हा कर्ज देण्याचा सपाटा सुरू केला. कारण पुढील 1-2 वर्षामध्ये उद्योगधंदे जर व्यवस्थित झाले नाही, तर देशामध्ये महामारी निर्माण होईल, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात निर्माण झाले की एक देशामध्ये संकट, एक फार मोठं युद्धाचं संकट, वर्ग संघर्ष देशामध्ये निर्माण होऊ शकतो, अशी भीती वाटायला लागते. म्हणून हे सर्व टाळण्यासाठी सरकार हळूहळू रोजगार निर्माण कसा व्हावा याची पावले राजकोषीय धोरणाद्वारे पूर्ण करते. प्रत्येक 2 महिन्यामध्ये मौद्रिक धोरण सरकारला बदलावं लागतं. प्रत्येक 2 महिन्यामध्ये मौद्रिक धोरणामध्ये सुधारणा किंवा बदल करावा लागतं. सरकार नवीन मौद्रिक धोरणाची साधने निर्माण करण्यासाठी व्याजाचे दर कमी करणे, गुंतवणुकीला चालना देण्यासाठी विदेशी गुंतवणूक निर्माण करणे, विदेशी कर्ज घेणे, अशा प्रक्रियेला अवलंब केला जातो. त्यामध्ये राजकोषीय धोरणाला सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जाते. एवढं संभाषण मी थांबवतो. थँक्यू.